माझं नाव आशनावीरा महेश चव्हाण, उपासना केंद्र गडिंग्लज, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी आता इंजिनिअरिंग शिकते कोल्हापूरच्याच एका इन्स्टिट्यूटमध्ये. तर मला सध्याच आलेला हा अनुभव आहे. सध्या माझी एक्झाम सुरू आहे आणि मला ग्राफिक्स हा एक विषय असतो. ग्राफिक्स हा ड्रॉइंगचा एक विषय आहे आणि त्याची एक्झाम होते आणि मला ड्रॉइंग फारसं आवडत नाही आणि त्याची थोडी भीतीही वाटते. नॉर्मल ड्रॉइंग आवडतं, पण ग्राफिक्समध्ये कसं सगळं ॲक्युरेट रीडिंग्स घ्यायचे असतात, ॲक्युरेट सगळं ड्रॉ करायचं असतं आणि आता ऑनलाईन असल्यामुळे ते ऑटोकॅडवरती करायचं असतं, त्यामुळे तर थोडी जास्तच भीती वाटत होती. आणि सरांनी वगैरे सांगितलेलं की जमेल वगैरे, काय घाबरायची जरूरत नाही. तरी पण मी थोडी घाबरलेलीच होती आणि त्या दिवशी आता एक्झाम होती माझी मिड सेम आणि एक्झामला गेले मी आणि सीट नंबर्स अलॉट केले होते. ते पी सी आले होते सगळ्यांच्या रोल नंबर वाईज आणि माझ्या रोल नंबरला जो पी सी आला होता तिथे मी जाऊन बसली आणि थोड्या वेळाने सर आले आणि सरांनी मला उठवलं तिथून आणि तू ह्या पी सीवर नाही दुसऱ्या पी सीवरती जाऊन बस असं म्हणून सांगितलं. पण ऑलरेडी मी तो पी सी ऑन केलेला होता, सगळे कर्सर वगैरे सगळे टूल्स चालत आहेत का हे सुद्धा चेक करून घेतले होते. तर ते व्यवस्थित टूल्स चालत होते आणि बापूंना म्हटलं बापू बरं झालं, हा कॉम्प्युटर खूप स्मूथ मिळालेला आहे आणि आता ह्याच्यावर माझं पटकन होऊन जाईल. आणि तोपर्यंत सर आले आणि सरांनी मला उठवलं आणि दुसऱ्या कॉम्प्युटरवर बसवलं आणि आता सरांनी सांगितलं त्यामुळे उठावं लागलं आणि मी दुसऱ्या कॉम्प्युटरवर बसली. पण मनात असं येत होतं की बापूंनी का उठवलं, बहुतेक बापूंना माझी जास्त परीक्षा घ्यायची आहे की काय. आणि दुसरा कॉम्प्युटर ओपन केला, तो जो थोडा कम्पॅरेटिव्हली स्लो होता त्याचा कर्सर थोडा. आणि बापूंना म्हटलं बापू आता काय, आता तुम्हीच द्यायची म्हटलं परीक्षा, आधी पण तुम्हीच देणार होतात पण आता कॉन्फिडन्स पण तुम्हीच, सगळं तुम्हीच करायचं असं झालं. आणि मग पेपर द्यायला घेतला, क्वेश्चन पेपर सरांनी दिला आणि मी आन्सर म्हणजे ड्रॉ करायला सुरुवात केली आणि कम्प्युटर आपोआपच, आधी थोडा कर्सर त्याचा स्लो होता आणि तो स्मूथ होत गेला आणि मी सगळे ड्रॉइंग्स ॲक्युरेटली काढले आणि टाईम लिमिटपेक्षा 10 मिनटं आधीच माझा ग्राफिक्सचा पेपर कंप्लीट झाला, म्हणजे ड्रॉइंग्स काढून झाले. आणि नंतर मी ज्या कॉम्प्युटरवर बसलेली त्याच्यावर एकटा दुसरा मुलगा बसला येऊन, नंतर सरांनी त्याला तिथे उठून बसवलं. तर तो सरांशी भांडत होता की सर कॉम्प्युटरच चालत नाही आहे, सर कॉम्प्युटर लॅग होतोय त्यामुळे माझं ड्रॉइंग कम्प्लीट होत नाही आहे. आणि मी बघितलं तर त्याचं म्हणजे 15 मिनटं जास्त देऊन सुद्धा त्याचं ग्राफिक्सचा पेपर कंप्लीट झाला नव्हता. आणि त्यामुळे बापूंना मी मनातून अंबदने म्हटलं की बापूंनी जाणून बुजून मला बसलेल्या कॉम्प्युटरवरती, म्हणजे सेट झालेल्या कॉम्प्युटरवरून मला दुसऱ्या कॉम्प्युटरवरती बसवलं आणि माझी मनातली जी भीती होती की ग्राफिक्सचं काय होईल ते बापूंनी पूर्ण करून घेतले आणि तो खरं तर पेपर बापूंनीच सोडवला. त्यामुळे मी खूप खूप अंबदने